मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो तुम्ही ना किती पण जरी बिझी असशीला तरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्ही वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 प्रकारची कामं, होय मित्रांनो अशी ना 3 प्रकारची कामं जी जर कामं ना जर तुम्ही एकदम मनापासून जसं मी तुम्हाला सांगणार आहे तसं एकदम मनापासून जर ती 3 कामं ना जर तुम्ही केलात ना तर मित्रांनो मी तुम्हाला इथे गॅरंटी देऊ शकतो, तुम्हाला म्हणजे स्टॅम्प पेपरवरती शिक्का मारून तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो की मित्रांनो जर ही ना 3 कामं जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला जी मुलगी जी पोरगी तुम्हाला आवडते ना तर त्या मुलगीला तुम्ही नाही ती मुलगीच तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करेल। काय बोललो मी? जी मुलगी जी पोरगी तुम्हाला आवडते ना तर त्या मुलगीला तुम्ही नाही ती मुलगीच तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करेल। ती मुलगी ना तुम्हाला भरपूर प्रमाणात भाव द्यायला ती सुरुवात करेल। ती मुलगी ना स्वतःहून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करेल। सो मित्रांनो जर तुम्हाला ना ह्या सर्व गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील ना तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। कारण मित्रांनो जर तुम्ही ना अर्धवट व्हिडिओ बघतलात तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। सो मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जी मुलगी जी पोरगी तुम्हाला आवडते ना आणि तुम्हाला असं वाटतं की त्या मुलगीने ना माझ्या पाठीमागे स्वतःहून लागावं तर मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का की त्या मुलीच्या नजरेच्या समोर तुम्ही कायमचं ना अशी काही ना काहीतरी कामं करा की म्हणजे जी कामं करताना बघून ना त्या मुलगीला असं आतून वाटलं पाहिजे की हाच आणि हाच खरा मर्द आहे, बाकीचे सर्व ना मर्द आहेत। काय बोललो मी? तिच्या समोर ना अशी काही ना काहीतरी कामं करा की म्हणजे जी कामं करताना बघून ना म्हणजे तिला आतून म्हणजे तिच्या मनापासून तिला असं वाटलं पाहिजे की म्हणजे हाच मुलगा ना खरा मर्द आहे, बाकीचे सर्व मुलं ना मर्द आहेत असं तिला वाटलं पाहिजे। आता तुम्ही मला असं बोलाल की भावा मर्दासारखी कामं म्हणजे कशी कामं करू? सो मित्रांनो बघा, मर्दासारखी कामं ना म्हणजे अशी कामं की म्हणजे जी कामं करताना ना बहुतांश पोरं एकतर घाबरतात किंवा लाजतात। काय बोललो मी? आय रिपीट अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो अशी कामं जी कामं करण्याच्या अगोदर ना म्हणजे बहुतांश पोरं म्हणजे एकतर लाजतात किंवा घाबरतात। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ना म्हणजे जर चुकीचं काम ना जर होत असेल आणि म्हणजे त्या ठिकाणी ना बाकीची सर्व मुलं फक्त उभं राहून ना तमाशा बघत असतील म्हणजे एका पण मुलग्याची हिम्मत अशी होत नसेल की म्हणजे मी पुढे जावं आणि त्या चुकीच्या कामाला ना होण्यापासून टाळावं। सो मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये बाकीची सर्व मुलं ना घाबरलेली आहेत, सो मित्रांनो अशा भीतीच्या वातावरणात ना तुम्ही आपली म्हणजे एंट्री घ्या आणि तुम्ही तिथे जावा आणि त्या कामाला ना होण्यापासून टाळा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं एक्झाम्पल आहे तर दुसरं एक्झाम्पल असं आहे की म्हणजे एखाद्या ठिकाणी ना म्हणजे जर स्टेजवरती उभं राहून म्हणजे जर भाषण द्यायचं असेल आणि बाकीची सर्व मुलं ना म्हणजे स्टेजवरती उभं राहून भाषण द्यायला जर लाजत असतील म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला ना जस्ट म्हणजे एक्झाम्पल देतोय म्हणजे तुम्ही मित्रांनो समजून जा की म्हणजे मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय की म्हणजे ज्या ठिकाणी ना बाकीची सर्व मुलं म्हणजे ते काम करण्यासाठी ना म्हणजे जर लाजत असतील सो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही ते काम म्हणजे करून दाखवा। म्हणजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं ना तर अशी कामं करा की म्हणजे जी कामं करताना ना बाकीची पोरं ना एकतर घाबरतात किंवा लाजतात अशी जर कामं ना तुम्ही त्या मुलीच्या समोर करत राहिलात ना आणि असं वारंवार जर झालं
तर त्या मुलगीला असं वाटेल की म्हणजे हाच आणि हाच मुलगा असली मर्द आहे, बाकीची सर्व नामर्द आहेत। आणि मित्रांनो ती मुलगी तुमच्या प्रेमामध्ये आपोआप मित्रांनो पडेल। आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम असं आहे मित्रांनो की मित्रांनो त्या मुलीच्या नजरेच्या समोर तुम्ही अशी काही ना काहीतरी कामं करा की म्हणजे जी कामं करताना बघून म्हणजे तुमची माणुसकी आणि तुमचा स्वभाव त्या मुलगीला दिसून आला पाहिजे। काय बोललो मी? त्या मुलगीच्या समोर अशी काही ना काहीतरी कामं करा की म्हणजे जी कामं करताना बघून त्या मुलगीला तुमची माणुसकी आणि तुमचा स्वभाव त्या मुलगीला दिसून आला पाहिजे। जसं की फॉर एक्झाम्पल त्या मुलगीच्या समोर तुम्ही लोकांची मदत करा, तुम्ही त्या मुलीच्या समोर सर्व लोकांना इज्जत द्या, तुम्ही म्हणजे असं कोणाला पण काय पण अजिबात बोलू नका, कधीच कोणाला कोणत्या गोष्टीमध्ये फसवू नका। म्हणजे मित्रांनो अशी काही ना काहीतरी कामं करा की म्हणजे जी कामं करताना बघून त्या मुलगीला असं वाटलं पाहिजे की म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे ज्या जमान्यामध्ये सर्व लोक म्हणजे एकदम धोकेबाज आहेत, सो अशा जमान्यामध्ये हा पोरगा खरोखरच म्हणजे एकदम बेस्ट आहे असं तिला वाटलं पाहिजे। म्हणजे तुमची माणुसकी आणि तुमचा स्वभाव त्या पोरगीला दिसून आला पाहिजे, अशी काही ना काहीतरी कामं करा। सो मित्रांनो असं केल्यावर पण तुम्ही तिच्या मनावरती तुम्ही म्हणजे प्रभाव टाकू शकता आणि अशी कामं करताना बघून म्हणजे तुमची माणुसकी आणि तुमचा स्वभाव बघून ती पोरगी तुमच्या प्रेमामध्ये आपोआप मित्रांनो पडेल। कारण मित्रांनो असं मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलंय मित्रांनो। म्हणजे मी तुम्हाला हवेमध्ये गोष्टी सांगतोय असं तुम्ही समजू नका, जे मी तुम्हाला सांगतोय ते सर्व मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करून झालोय मित्रांनो। आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, सो मित्रांनो तिसरं काम असं आहे मित्रांनो की मित्रांनो ज्या मुलगीला तुम्हाला पटवायचंय आणि तुम्हाला असं वाटतं की त्या मुलगीने माझ्या पाठीमागे लागावं, तर तुम्ही मित्रांनो काय करा माहिती आहे का की तुम्ही तिच्या नजरेमध्ये त्या म्हणजे जागेवरती तुम्ही बेस्ट पोरगा बनण्याचा प्रयत्न करा। म्हणजे मित्रांनो त्या जागेत त्या म्हणजे ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या ऑफिसमधली पोरगी पटवायचे, तुम्हाला तुमच्या चाळीमधली पोरगी पटवायचे, तुम्हाला म्हणजे तुमच्या कॉलेजमधली म्हणजे एखादी पोरगी म्हणजे तुम्हाला पटवायचे। सो म्हणजे त्या ऑफिसमध्ये त्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या चाळीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी त्या पोरगीला तुम्हाला पटवायचंय, तर त्या ठिकाणी जी सर्व काही मुलं असतील तर त्या मुलांपेक्षा तुम्ही बेस्ट ऑफ दी बेस्ट तिला वाटले पाहिजेत। म्हणजे मित्रांनो माझा सांगायचा उद्देश असा आहे की मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमधली जर पोरगी पटवायची असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये जी काही सर्व पोरं असतील तर त्या सर्व पोरांमध्ये तुम्ही तिच्या नजरेमध्ये बेस्ट ऑफ दी बेस्ट तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की म्हणजे ह्या ऑफिसमध्ये म्हणजे एवढी सर्व पोरं आहेत पण त्या सर्व पोरांमध्ये हा पोरगा खरोखरच एकदम बेस्ट आहे असं तिला वाटलं पाहिजे। आणि जेव्हा तिच्या नजरेमध्ये तुम्ही बाकीच्या पोरांपेक्षा जेव्हा बेस्ट बनाल तेव्हा मित्रांनो ती पोरगी आई शपथ सांगतो की ती तुमच्या सोबत स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न ती स्वतःहून करेल मित्रांनो। आणि ती तुम्हाला पटवण्याचा पण प्रयत्न ती स्वतःहून करेल। कारण मित्रांनो पोरींना बेस्ट ऑफ दी बेस्ट पोरं म्हणजे कायमची आवडतात। सो मित्रांनो ही गोष्ट तुम्ही कायमची लक्षात ठेवा। सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल। सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या। लव यू सो मच ऑल ऑफ यू।